आता नॅचरल सॅम्पलिंगसाठी तेच सॅम्पलिंग अँड रिकन्स्ट्रक्शनचं ट्रेनर किट. आता कनेक्शन्स, क्रिस्टल क्लॉकला कनेक्ट करायचा, फ्रिक्वेन्सी डिव्हिजन इनपुटला, नॅचरल सॅम्पलिंगच्या इनपुटला, त्याच्यानंतर जो ए आहे तो एस क्लॉकला आणि आउटपुट DSOवर चेक करायचं. मग आपल्याला डायरेक्ट आउटपुट काय मिळणार, नॅचरल सॅम्पल्ड. मग आता एक एक चेक करायचं असेल तर जनरेटरच्या इकडे एकदा लावून बघायचं, DSO म्हणजे DSOची वायर जनरेटरला लावून बघायची. मग आपल्याला साईन वेव्ह मिळणार. ए पॉईंटला लावून पाहिलं की पल्स ट्रेन मिळणार आणि इकडे आपण पाहिलं की DSOवर आपल्याला डायरेक्ट नॅचरली सॅम्पल्ड आउटपुट मिळणार. हे झालं नॅचरल सॅम्पलिंगसाठी. आता ते रिकन्स्ट्रक्शन सर्किटमधून आपल्याला परत साईन वेव्ह कशी मिळणार त्याचे कनेक्शन्स. मग इकडचं जे आउटपुट आहे ते आपण द्यायचं इनपुट रिसिव्हर सर्किटला. ए पॉईंट द्यायचा होल्ड पल्सला. मग परत D आणि C1 शॉर्ट करायचे आणि मग आउटपुट चेक करायचं. मग आउटपुट परत आपल्याला नेहमीसारखी साईन वेव्ह नसते मिळाली, म्हणून मग इकडचं रिसिव्हरचं आउटपुट LPFच्या इनपुटला द्यायचं आणि मग आउटपुट चेक करायचं. मग आउटपुटमध्ये परत आपल्याला ओरिजिनल साईन वेव्ह मिळते.